तसं बघायला गेलं तर हे महाराष्ट्राबाहेरचं जे राज्य आहे त्या ठिकाणी हा आपला कार्यक्रम होत आहे. महाराज परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की महाराजांना जिथं दैन्य, दुःख, चिंता आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही पोचवा, म्हणजे त्या लोकांचं दैन्य, दुःख हरण होईल. सबसे बड़ा गुरु, गुरु से बढ़कर गुरु का ध्यास. सगळ्यात जर मोठी काही गोष्ट असेल तर ती म्हणजे गुरु होय. आणि परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन होत आहे. सगळ्यांनी जागेवर बसून घ्या, सर्वांना शांततेत दर्शन होईल. अतिशय हा भावपूर्ण पूज्य गुरुमाऊली. आज परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन होत आहे. साक्षात महाकालाला सुद्धा आनंद होईल की परमपूज्य गुरुमाऊली आज इथं उपस्थित होत आहेत. भक्तिमय असा हा सोहळा अक्षरशः सेवेकऱ्यांच्या भक्तीने न्हाऊन निघालेला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच इच्छा आहे की हा दैदिप्यमान सोहळा डोळ्यात साठवावा आणि परमपूज्य गुरुमाऊलींची ती प्रतिमा आपल्या दृष्टीपटलात साठवावी. परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन, तेजाने तेजाची ही आरती परमपूज्य गुरुमाऊली अर्थात श्री स्वामी समर्थ महाराज माऊली महाराजांचं दर्शन घेताना समवेत काकूसाहेब. अतिशय सुंदर असा हा सोहळा माऊली येत आहेत सर्वांना दर्शन द्यायला, सर्वांचे दुःख हरण करायला, सर्वांना मार्गदर्शन करायला, पुन्हा तो करुणा कटाक्ष सर्वांवर टाकायला आणि सर्वांना मुक्त हस्ताने आशीर्वाद द्यायला. परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन या उज्जैन नगरात झालेलं आहे. परमपूज्य गुरुमाऊली स्वामी चरित्र आणि नवनाथ शुद्धीकरण करून देणे ही परमपूज्य गुरुमाऊली आज इथं उपस्थित होता. भक्तिमय असा हा सोहळा अक्षरशः सेवेकऱ्यांच्या भक्तीने न्हाऊन निघालेला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच इच्छा आहे, म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊली. सर्वांनी परमपूज्य गुरुमाऊलीच्या माहिती हात उंच करून श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु. उपस्थित सर्व जमलेले भाविक सज्जन आणि आजच्या या भक्तिमय वातावरणात उपस्थित असणारे मध्य प्रदेशसह शेजारच्या राजस्थान, गुजरातसह भारताच्या बहुविध राज्यासह विदेशात अस्तित्वात असणाऱ्या बहुसंख्य देशातून, अमेरिकेसह, दुबईसह
आपण प्रातिनिधिक स्वरूपात आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून आपण उपस्थित झालात. आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना आनंद होत आहे की हे इंग्लिश नवीन वर्ष आमच्या सर्व देशवासियांना, जगवासियांना सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं, आरोग्याचं आपणा सर्वांना जावं. आपल्या हातून हे स्वामी कार्य तळागाळात जनमानसात पोचो, त्यांचं भलं हो अशी सदिच्छा बाळगून या नव्या वर्षाचं आपण स्वागत करूया. आमच्या दिल्लीसह भारताच्या राजधानीतून प्रति महिन्याला त्र्यंबकेश्वरला उपस्थित असणारे सर्व दिल्लीचे सेवेकरी, दक्षिण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सेवेकरी, पूर्व इतिहास असणारी ही पुण्यभूमी आहे. खरं तर काही दशकांपूर्वी आपण छोट्या स्वरूपात इथे सेवेकऱ्यांसोबत गेल्या 2 तपापूर्वी कुंभ पर्व केलेलं होतं, हे आपणाला माहीत असेल. म्हणून कुंभ पर्वामध्ये आपण 2दा सेवेकऱ्यांच्या अल्पसा समावेश त्यावेळी होता. ही पुण्यभूमी आध्यात्मिक वारसा असणारी आहे. राजा विक्रमादित्यांचा इतिहास आपणाला विदित असेलच. आणि शनी महात्म्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे घटनाक्रम महाराष्ट्र राज्याच्या तामिलंदा नगरी, हल्ली ज्याचं नाव चांदवड आहे, तिथे शनिदेवानं घडविलेला इतिहास याची साक्ष या सप्तपुरीपैकी ही एक महानगरी, तिला अवंतिका नगरी म्हणतात, त्या नगरीचा समावेश आहे. आणि अजून किती ओळख देणार मोठा प्रश्न आहे. नवनारायण नवनाथांनी सुद्धा या पुण्यभूमीत आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. आणि द्वापार युगाचे युगचालक परब्रह्म भगवान श्रीकृष्ण यांचं बालसंगोपन आणि संस्कार ज्या पुण्यभूमीत झाला, त्या पुण्यभूमीची ही ओळख आहे. त्यांचं नाव सांदीपनी ऋषी आहे, की ज्यांनी भगवान श्रीकृष्णांना 14 विद्या 64 कला शिकवल्या. खरं तर ते परब्रह्म होते, त्यांना हे शिकवण्याची तशी जरूर नव्हती. परंतु त्यांनी मानवी आविष्कारात आपलं देवपण बाजूला ठेवलं आणि सामान्य माणसात सारखं सामान्य माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून देवांनी विद्यार्थी होऊन ऋषीमुनींकडे यावं. कुठलाही अहंकार न ठेवता या पुण्यभूमीत त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणून आपण या बहुविध उपक्रमात जी हजेरी लावत आहोत, त्यात भगवान श्रीकृष्णांचे जे जीवनादर्श आहेत त्यातले कण आपल्या वाट्याला यावेत. या आधीचे परब्रह्म भगवान रामचंद्र विश्वामित्रांच्या आश्रमात येथे झाले. त्यांनी सुद्धा स्वतःचं देवपण बाजूला ठेवलं आणि प्रदीर्घ काल विद्यार्थी म्हणून ते विश्वामित्रांच्या आश्रमात येथे झाले. या महान
विभूतींचा जीवनादर्श राखण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आध्यात्मिक आणि पारमार्थिक आणि राष्ट्रीय याचा सलोखा घडण्यासाठी देशावर येणाऱ्या आपत्ती, आसमानी, सुलतानी येणारी काही संकट वाढून ठेवलेली आहेत. म्हणून जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे की भगवान शिवानं त्याचं अनादिकालापासून रक्षण केलेलं आहे. अशी 12 ज्योतिर्लिंग भारतवर्षात आहेत. आमच्या मध्य प्रदेशमध्ये 2 आहेत. ती ज्योतिर्लिंग भूमी म्हणून आपल्या उज्जैन नगरीचा समावेश आहे. ओंकारेश्वर ही एक पुण्यभूमी आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला भारतातल्या 12 पैकी 5 ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे हे आपणाला विदित आहे. महाराष्ट्र हा देशाचं हृदयस्थान आहे. पाठोपाठ मध्य प्रदेश सुद्धा आहे. म्हणून या देशाचं किती वर्णन केलं तेवढं थोडं आहे. अशा अनेक गुणांनी या मध्य प्रदेश हे राज्य वायुवेगानं सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक वाटचाल करण्याला आगेकूच करत आहे. या सर्व गोष्टी असताना इथे ही मंगळाची पुण्यभूमी आहे. आज अनेक भाग्यवंत नवग्रहांपैकी मंगळ ग्रह, त्याला ज्योतिषांनी खूप खडतर म्हटलेलं आहे, त्यांची कृपा संपादन करण्यासाठी आमच्या याज्ञिकी प्रतिनिधींनी आपणाला विशेष करून बोलवलेलं आहे. आणि भविष्य काळात आपणाला या भक्तीचा लाभ होऊन वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात निर्माण होणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत या सेवेनं त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरं तर आपण आलेला आहात. आणि अध्यात्म हाचा काट्याकुट्याचा मार्ग आहे. सहजासहजी कोणी अध्यात्मात येत नाही. जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत माणसं आध्यात्मिक वाटचाल करू शकत नाही. म्हणून रस्त्यात असणारे काटे कुटे, अडी अडचणी दूर करण्याचं काम आध्यात्मिक मार्गातून केलं जातं. अशा अनेक गुणांनी ही पुण्यनगरी किती उपमा दिल्या, किती स्तुती केली ती कमीच आहे. म्हणून या पुण्यनगरीत महाराष्ट्र राज्यासह देशासह आणि विदेशासह आजच्या उद्याच्या कार्याच्या पूर्वसंध्येला आपण खूप मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत आहात. मगाशी बाहेर बघितलं, काही लाखावर गर्दी, 2 तर्फा आहे. आपण इथे आधी येऊन बसलात, उद्या इथे जागा पुरणार नाही. म्हणून खूप मोठ्या संख्येनं औत्सुक्य आपण या पुण्यनगरीचं सांभाळून या ठिकाणी आलात. सकाळपासून अनेक जण प्रवासात आहेत. रात्रीपर्यंत प्रवास दूरवरून, शेकडो हजारो मैलावरून आपण आलात. आम्ही सुद्धा दिंडोरी दरबारचं रविवारचं काम सांभाळून, जनता दरबार सांभाळून यावं लागलं. तिथे कोणी नाराज होणार नाही म्हणून ही दक्षता घेऊन आपल्यात येण्याची ओढ निर्माण झाली. म्हणून घाईघाईनं आपल्यात मागचा पुढचा विचार न करता आपल्याला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत.
म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहात. खरं तर आपण देशावर येणाऱ्या आपत्तींचं निवारण करण्यासाठी देश आणि धर्म यातला दुवा म्हणून आपण या सेवेमध्ये सहभाग घेतात आणि घेतलेला आहे. उद्या देखील मोठ्या प्रमाणात जागा पुरणार नाही. आपणाला इतरांनाही सहकार्य करावं लागेल. म्हणून हा सगळा मेळ बसवताना इतरांची गैरसोय होणार नाही ही पण आपणाला काळजी घ्यावी लागणार आहे. भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपण सर्वांना कृपया सहभागी करावं, सहकार्य करावं. हे कार्य आपणा सर्वांना विदित आहे, याची खूप मागणी आहे. आपण सर्वजण सर्वांपर्यंत पोचायला खरं तर कमी पडत आहोत. राज्यामध्ये कोट्यावधी मुमुक्षित भाविक आणि सेवेकरी या सेवेची वाट बघत आहेत आणि ठिकठिकाणी वेळोवेळी देशरक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी या कार्यातून 12 ज्योतिर्लिंगातून गेली 40 वर्ष आपण वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यातले आपण सर्वच जण साक्षीदार आहात. आपण यापूर्वी भागवत सप्ताह काशीपासून रामेश्वरापर्यंत केले. त्यात नैमिषारण्य मागे नाही, त्यात द्वारका मागे नाही, त्यात काशी मागे नाही. असंख्य ठिकाणी नैमिषारण्यासह भागवत नाम सप्ताह करण्याला संधी मिळाली आणि अनेक भगवतींच्या शक्तिपीठात आमच्या माता भगिनींनी या देशाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी वेळोवेळी, मग ते कारगिल युद्धाच्या वेळी असो, मधल्या काळात अनेक प्रतिकूल परिस्थिती या देशावर कोरोनासारखी आली त्यावेळी असो, अनेक संकट प्रसंगी संकट मोचन म्हणून वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमात आमच्या माता भगिनींसह आबालवृद्ध पुरुष प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवलेला आहे. आणि 2007 साली सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी भविष्य काळात काही वाढून ठेवलेल्या घटना आहेत. तो संकल्प आपण 1 कोटी पाठ त्या दिवशी त्याची परिपूर्तता लाखो भगिनींनी, लाखो पुरुष प्रतिनिधींनी अत्यंत सबुरीनं, सेवेनं, अतिनम्रपणानं, लाखो भगिनी एकत्र आल्या असताना टाचणी पडेल तर आवाज ऐका एवढी शांतता आणि शिस्त पाळून कार्याला, स्वामींना भूषणावह होईल अशी वर्तणूक त्यावेळी त्यांनी केली. हा एक फार मोठा सन्मान आहे. आणि त्याच दिवशी आपण 100 कोटी पाठ आमच्या भगिनींनी करण्याचा एक संकल्प केला आणि त्यावेळी गडावर भगवतीनं तसा कौल दिला. आणि त्याच दिवशी 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, 100 कोटी पाठ स्वामी चरित्र सारामृत आणि 100 कोटी पाठ भगवान महादेवाचे रुद्र याचा मेळ घालता घालता आज 17-18 वर्ष हा ग्रहपाठ चालू आहे. आणि काल परवापर्यंत उणीपुरी 92 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, तेवढंच स्वामी चरित्र, तेवढंच रुद्र
आमच्या देशातील महाराष्ट्र राज्यासह जगातील असंख्य माता भगिनींसह पुरुष प्रतिनिधींनी त्यात सेवेत नोंद केलेली आहे. हे सुद्धा धर्मरक्षणाचं काम, राष्ट्ररक्षण करण्याचं काम पडद्याआड राहून कुठलीही जाहिरात न करता किंवा कुठलाही मोठेपणा न ठेवता आपण या सेवा भगवतीच्या चरणावर रुजू करत आहोत. आणि उर्वरित राहिलेला जो अभ्यासक्रम आहे तो आपणाला थोडा लवकर करावा लागेल. एवढा विलंब आता चालणार नाही. आपली संख्या पण वाढलेली आहे. एवढ्या अगणित संख्येला उर्वरित राहिलेला जो अभ्यासक्रम आहे, जो काही 8-9 कोटी पाठ जो बाकी आहे, आपण ठरवलं तर वर्षाच्या आत सुद्धा आपण करू शकतो. वर्ष तर फार झालं, परंतु आगामी काही वाढवून ठेवलेल्या गोष्टींपैकी आपण सर्वजण सुज्ञात, रोज वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, जगात रोजच्या घडामोडी, 5व्या वर्षापासून सुज्ञांपर्यंत सर्वांना रोज माहीत आहे देशात जगात काय घडतं. यात फार तपशिलात बोलण्याचं सुज्ञांना प्रयोजन नाही. परंतु आगामी काळामध्ये न घडणाऱ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात मोठ्या सुनामीचा समावेश आहे, भूकंपाचा समावेश आहे, ग्रह कलह देशाविदेशांमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आणि प्रत्येक देशात त्या ग्रह कलहामुळं तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही तोशिष या आमच्या देशवासियांना लागू नये. देशात स्वास्थ्य, सौख्य, ऐक्य, मनशांती, विश्वशांती जगाला आणि देशाला मिळावी, हाच प्रयत्न या बहुविध उपक्रमातून आपण माता भगवतीला, महाकालेश्वराला, या पुण्यभूमीत असणारी सर्व ग्रामदैवत असतील, या सर्वांना आपण काल विनंती केलेली आहे. सुमारे 90 ग्राम दैवत या पुण्यभूमीत आहे. त्यांना सर्व सेवेकऱ्यांनी विनंती केलेली आहे, सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे. छोटी मोठी जी काही दैवत अजून कोणाला माहीत नाही, त्या सर्वांचा अत्यंत प्रामाणिकपणानं आणि पारदर्शक पद्धतीनं त्यांचा सन्मान केलेला आहे. ज्ञात अज्ञात जर काही राहिली असतील तो सन्मान आपण उद्याही करू शकता, त्यात दुमत नाही. म्हणून आपण या देशाचं भलं होण्यासाठी, तमाम मानव जातीला सौख्य, शांतता, आरोग्य लाभण्यासाठी तारीख 1 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत या देशामध्ये आणि जगामध्ये सेवेकऱ्यांचं जागरण नामसप्ताह होऊ घातलेला आहे. ग्राम अभियानाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जागरण नामसप्ताह चालू केलेला आहे. आज प्रत्येक जिल्ह्यातले जबाबदार प्रतिनिधी इथे आलेले आहेत. ती यादी मोठी आहे. सर्वांना बोलवलं जाईल. त्यांनी कार्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे की आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये हे जागरण कशा पद्धतीत पोचू शकतो. म्हणून जबाबदार प्रतिनिधींवर ही जिम्मेदारी दिलेली आहे की त्यांनी यशस्वीरित्या पार पाडावी. या जागरणाअंतर्गत सुमारे 18 विभाग या कार्यानं जगात पोचवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.
त्यामध्ये आमचे जे शिक्षक गुरुजन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि वृद्धाश्रम मुक्त भारत, वृद्धाश्रम मुक्त सर्व राज्य करण्याचा संकल्प आमच्या गुरुजनांनी केलेला आहे. आणि घराघरामध्ये पुंडलिकासारखे, श्रावणबाळासारखे आदर्श पुत्र, निर्व्यसनी पिढी या देशात घराघरामध्ये नांदावी, घडावी. आपलं वार्धक्य आणि म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे. म्हणून आमच्या वृद्धांना सुखात म्हातारपण, वार्धक्य जावं, किमान एवढी माफक अपेक्षा या विभागाची आहे. तर आरोग्य संविधानाची जिम्मेदारी या कार्यानं आमच्या डॉक्टरांकडे सोपवलेली आहे. म्हणून स्त्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी ज्योतिर्लिंगाजवळच आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे उभारण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याला आजचा कार्यक्रम जिम्मेदार आहे. आजचा कार्यक्रम त्याला जिम्मेदार आहे. कारण भगवान शंकरानं पहिली सर्जरी, ते फार मोठे डॉक्टर आहेत त्रिभुवनातले, असं आपण थोडा वेळ म्हणूया, त्यांनी पहिली सर्जरी गणपतीची केली. इतिहास शिवपुराणाचा तुम्हाला माहित आहे. मातोश्री स्नान करत असताना स्वतःच्या मलानं सिद्ध केलेला रखवालदार, क्षेत्रपाल म्हणून गणपतीला तयार केलं. ओघाओघानं काही क्षणात भगवान शिव बाहेरून आत प्रयत्न केला त्यांनी येण्याचा, त्यांना रोखलं गेलं. रुको, अंदर जाना मना है. त्याचा राग येऊन हातात त्रिशूळ घेतला आणि धडा वेगळं त्या गणपतीला केलं. पण आज जातो तो बघतो आपण फार मोठी हत्या केली. म्हणून त्याने ताबडतोब जवळच मृत झालेल्या हत्तीची सोंड गणपतीला बसवली. म्हणून पहिली सर्जरी गणपतीची त्र्यंबकेश्वरला झालेली. ते फार मोठे डॉक्टर आहेत, विश्वाचे डॉक्टर आहेत, त्रिभुवनाचे डॉक्टर आहेत. आणि ते हॉस्पिटल लवकरात लवकर व्हावं म्हणून महांकालेश्वराला विनंती करण्यासाठी आपण देशातून प्रतिनिधी म्हणून आपण इथे आलेला आहोत. आणि आपल्या स्वकर्मातून, कष्टातून जसं गुरुपीठ उभं केलं तसं गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी, त्यांना कॅन्सरमुक्त होण्यासाठी, दुःखमुक्त होण्यासाठी ते हॉस्पिटल एक संकल्प केलेला आहे की आम देशवासियांना त्या सेवेचा लाभ मोफत मिळावा आणि जनतेला निरोगी जीवन प्राप्त व्हावं, हा त्यामागचा संकल्प आहे. त्याचे आपण भागीदार आहात, त्याचे सदस्य आहात. म्हणून डॉक्टर लोकांवर या कार्यानं ही जिम्मेदारी दिलेली आहे. त्यात भारतातील आणि विदेशातील सर्व डॉक्टरांनी थोडासा वेळ त्या ठिकाणी रुग्णांसाठी द्यावा. मला वाटतं त्यांचा हात लागल्याबरोबर रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन त्यांच्या घरी सुखरूप जातील. त्या भूमीची ती विशेषता आहे. म्हणून असे 18 उपक्रम या कार्यानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक आग्रह आहे. समाजात जे महत्वाचे स्तंभ आहेत त्यात आमचे शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, आर्किटेक्ट, इंजिनियर आहेत. त्यांना निवारा कसा असावा, म्हणजे वास्तू कशी असावी, ही माहिती जनसामान्यांपर्यंत बिना तोडफोड हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि समाजातला अत्यंत महत्वाचा जो स्तंभ आहे त्यांना वकील न्यायमूर्ती म्हणतात. कायदा आणि अध्यात्म याची सांगड घालणारे या देशात आमचे सन्माननीय कायदेशीर सल्लागार
वकील आणि न्यायमूर्तीपैकी आमच्या सप्तशृंगगडाच्या शक्तिपीठाचे न्यायमूर्ती अत्यंत नम्रपणे आपल्यात सहभागी झालेले आहेत, त्यांना शतशः धन्यवाद आहे. सोबत आमचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी साहेब, त्यांच्या नावातच स्वामी आहे, ते आजचे नाही, गेल्या अनेक दशकांपासून ते समर्थ सेवेकरी म्हणून वावरतात. अहंकार हा अजिबात माहीत नाही, म्हणून अशी असामान्य व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. हा एक फार मोठा जीवनादर्श आहे आणि हा जीवनादर्श आपल्यासारख्या सर्व सामान्य लोकांनी तो आदर्श पाळावा. त्यांचं गीत रामायण तर पाठ आहे, माडगुळकर काय गातील एवढं त्यांना आत्ता म्हणायला लावलं तर आत्ता सुद्धा म्हणते. म्हणून या साऱ्या बाबी विस्मरणीय आहेत, कधी आपण विसरू शकत नाही असा हा सर्व आदर्श हा सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाचा आहे. म्हणून हे सर्वजण आज आपल्यात आलेत. यात अनेक विभाग आहेत. आपण मुख्य विभागाचा आज गोषवारा घेऊ. उद्या फावल्या वेळात जेवढं जमेल तेवढं आपल्याशी संवाद साधण्याला संधी मिळेल. तथापि देशाची संस्कृती इथून तिथून एक आहे आणि जगाच्या पाठीवर फक्त भारत देशाला भारत माता म्हणतात. आपण ज्या ज्या वेळी घोषणा देतो त्या त्यावेळी भारत माता की जय म्हणतो. जगामध्ये अमेरिका माता की जय कोणी म्हणत नाही. ते अमेरिकेतून लोक आलेले आहेत, त्यांना तुम्ही विचार, कोण म्हणत नाही. जपान माता कोणी म्हणत, जर्मनी माता कोणी म्हणत नाही. जगात कितीतरी प्रगतशील राष्ट्र आहेत, कोण माता म्हणत नाही. भारतालाच का माता म्हणतात, त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. प्रचंड सोशिकता, नम्रता, सदाचार, सद्गुण, सासुरवाच या साऱ्या गोष्टींचा जर हिशोब केला, प्रचंड दुःख सहन करण्याची क्षमता भारतीय माता भगिनींमध्ये आहे. अनादी कालापासून कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, द्रौपदी, सीतामाई, कितीतरी नावं घेता येते. प्रचंड सासुरवास असताना सुद्धा ती सारी दुःख त्यांनी बाजूला ठेवली आणि धर्मरक्षणासाठी, देशरक्षणासाठी त्यांनी ही कामगिरी बजावलेली आहे, ती कोणी विसरू शकत नाही. असं कार्य या महामातांनी केलेलं आहे. आमच्या भगिनी जगात देशात गुरुचरित्र वाचतात. त्याच्या 4थ्या अध्यायाच्या 40व्या ओळीमध्ये अणुसुयेसारख्या साध्वीनं एका दृष्टिक्षेपात ब्रह्मा, विष्णू, महेशांसारख्या प्रमुख देवांची एक दिवसाची बालकं बनवली. एवढं सामर्थ्य देवांचं बालकं करण्याचं आमच्या माता भगिनींमध्ये पृथ्वीवर होतं. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. अन्य कारणं बरीच आहे. अधिक आपला वेळ आम्ही घेणं उचित नाही. आपण सकाळपासून प्रवासासह या उपक्रमासह आपण खूप वेळ खर्ची घातलेला आहे आणि आपली क्षमता फार वेळ बसण्याची नसते. तास दीड तास झाल्यानंतर मनाजेराव आतून आपल्याला सांगतात, काहीतरी काम सांगतात, नियोजित ठिकाणी पोचलं पाहिजे, पोटात कावडे ओरडताय, प्रसाद घेतलाच पाहिजे, वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी आतून मनाजेराव सांगतात. बाहेरून किती मुलामा दिला त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं आणि निरोगी जीवनाचं आपणाला जाओ. आपल्या हातून देशाची, धर्माची सेवा घडो अशी भारत माता आणि स्वामींना आणि महाकालेश्वरांना विनंती करून आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.
आणि वाणीला विराम करून इथे थांबतो. पुढील नियोजनकार आपणाशी संबोधित करतील, त्याप्रमाणे आपण करावं. उद्याच्याही कार्यक्रमाची रूपरेषा ते आपणाला समजावून सांगतील. त्याप्रमाणे उद्याच्याही कार्यक्रमाच्या रूपरेषेत वेळेचा अपव्यय टाळून आमच्या शास्त्रीय लोकांनी फार वेळ जनतेला तिष्ठत बसू नये, कमी वेळात जास्त काम करण्याची क्षमता आपली असावी. कालो वा कालनम राजा, राजा कालस्य कारणम या उक्तीप्रमाणे आपण समयदान, वेळेचं महत्त्व अबाधित ठेवावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना सदिच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. जय हिंद. धन्यवाद परमपूज्य गुरुमाऊली.